हे बघा विद्यार्थी मित्रांनो, आज जे तुम्हाला माझा जो तिसरा टॉपिक आहे, दुसरा सामान्य चिंता विकृती, विचारकृती, अनिवार्यता विकृती आणि तीव्र ताणतणाव विकृती, ह्या तिन्ही टॉपिकमध्ये, ह्या तिन्ही पॉईंट्समध्ये आपलं हे प्रकरण हे कन्वर्ट झालेलं आहे. बरोबर आहे. तर मग याच्या आता मागच्या तुमचे एक एक व्हिडिओ, एक टॉपिक मी आता फक्त पूर्ण एक ओव्हरऑल झलक किंवा एखाद्या याच्यामध्ये काय काय कन्सेप्ट आहेत किंवा याच्यामध्ये थोडक्यात मी 5-10 मिनटात तुम्हाला याचं पूर्ण टॉपिकचं हे सांगते. आता याच्यामध्ये बघा, पहिला जो घटक आहे त्याच्यामध्ये अँझायटी डिसऑर्डर. हे जे पिक्चर दिसतं आहे त्याच्यामध्ये बघा तुम्ही, व्यक्ती खूप विचार करते, खूप हे करते, कायम त्या व्यक्तीच्या खूप विचारांमध्ये खूप याच्यामध्ये अँझायटी ती काय करत असते, क्रिएट करत असते. ओके. मग त्यामुळे त्यांना काय म्हटलेलं आहे, सामान्य चिंता विकृती. आता सामान्य चिंता विकृतीचे जे काही प्रकार आहे त्याच्यामध्ये बघा, चिंतेचे प्रकार साधारणतः वास्तववादी चिंता, नैतिकवादी चिंता आणि मनोविकृती. वास्तववादी म्हणजे जी रिअली, जी तुम्हाला टायमावर किंवा काही याच्याने रिअली ती जाणवते ती वास्तववादी चिंता. नैतिक म्हणजे योग्य वाईट काय त्याची कायम ती व्यक्ती कायम त्या विचारात करत राहते, ती नैतिक चिंता. आणि मनोविकृती म्हणजे त्या व्यक्तीला कायम तो एक स्वभावच होऊन जातो, चिडचिड, चिंता, अँझायटी ह्या सगळ्या याच्यामध्ये राहणं, त्याला काय म्हटलेलं आहे, मनोविकृती चिंता असं म्हटलेलं आहे. बरोबर आहे. आता याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे चिंता विकृती प्रकारामध्ये, चिंता विकृती प्रकारामध्ये विलगता चिंता विकृती, निवडक बधिरता विकृती आणि सामान्य चिंता विकृती किंवा आतंकिक विकृती. बरोबर आहे. हे असे चिंता विकृतीचे प्रकार येतात. आता यामध्ये सामान्य चिंता विकृतीची कारणे आणि उपचार. आता सामान्य चिंता विकृती जी काही आहे ती सर्वसामान्यपणे व्यक्तीच्या 6 महिन्यापर्यंत जर त्या व्यक्ती कंटिन्यू जर चिंतेमध्ये राहत असेल तर ती लक्षणे 6 महिन्यापर्यंत जर त्या व्यक्तीची दिसली तर त्याला काय म्हटलेलं आहे, सामान्य चिंता विकृती असं म्हटलेलं आहे. बरोबर आहे. मग त्या सामान्य चिंता विकृतीमध्ये जास्तीत जास्त ती व्यक्ती शांत न राहता कायम ती अधिक काळ त्या चिंतेची लक्षणं त्यामुळे दिसले जातात. त्यामुळे ती सामान्य जनरलाइज अँझायटी डिसऑर्डरमध्ये कन्वर्ट होत असते. त्याच्यामध्ये जास्तीत जास्त ती व्यक्तीच्या ताणतणावामध्ये, टेन्शनमध्ये राहते. जास्तीत जास्त जे तुम्ही हे पिक्चर बघितलेले इमोशनली अँड फिजिकल सिम्पटम्स, इमोशनली ती व्यक्ती डिस्टर्ब होते, शरीरामध्ये आतून बॉडीचे हार्मोन्स इम्बॅलन्स होता. जेव्हा आपण स्ट्रेसमध्ये किंवा ताणतणावामध्ये राहतो तेव्हा जास्तीत जास्त एंडोर्फिन नावाचा हार्मोन्स कमी प्रमाणात स्रावतो. ॲसिटोकोलिन ह्यासारखे किंवा ACTH हे स्राव हे मोठ्या प्रमाणात स्रावतात आणि त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये ॲसिडिक प्रकार हा मोठ्या प्रमाणात होतो आणि आपण म्हणतो की मग आपल्याला ॲसिडिटी झाली, हे झालं, ते झालं, अशा प्रकारे प्रॉब्लेम तिथं क्रिएट होता. म्हणजे जास्तीत जास्त बायोलॉजिकल फॅक्टर्स या आपल्या चिंतेमुळे किंवा विचारांमुळे हे मोठ्या प्रमाणामध्ये काय होत असतात, निर्माण हे तिथं होत असतात. बरोबर आहे. आता त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आतंक हा त्याच्यामध्ये चिंता विकृतीच्या प्रकारामध्ये झाला. आता यामध्ये बघा, हे बघा विद्यार्थ्यांनो, जे आपण सामान्य चिंता विकृतीमध्ये जे आपण बघितलं की त्यामध्ये जास्तीत जास्त तुम्हाला वेगळ्या प्रकारे मानसिक ताणतणाव, चिंता हे मोठ्या प्रमाणात भेडसावत असते. ओके. आता पुढचा भाग जो काय आहे की आतंक विकृतीमध्ये. आता आतंकिक विकृती जी काही आहे की पॅनिक ह्या ग्रीक देवतेपासून किंवा पॅनिक ह्या पॅन देवतेपासून ती काय होते, एकट्या दुकट्यात जर एखादा माणूस रानावनात फिरत असेल तर त्या देवतेचा दिसा फोटो आठवला किंवा चित्र जरी आठवलं तरी त्या व्यक्तीला काय यायचं, चिंता निर्माण व्हायची आणि ती व्यक्ती एकदम अचानकपणे घाबरायची, असं त्याच्यामध्ये येतं. त्यामुळे आतंकिक विकृतीचे लक्षणे थोडक्यात आपण काय सांगितले होते तेव्हा, धाप लागणे, चक्कर येणे, अंधाऱ्या येणे, अस्थिर होणे, शरीर कंपावून जाणवणे, सर्व अंगाला घाम दरदरून येणे,
अडकल्यासारखे वाटणे, मळमळणे, अप्रतीत अनुभव, विसर्जन, मलमूत्र विसर्जन, छातीत दुखणे अशा प्रकारे हे निर्माण होतात. जेव्हा आंतरिक विकृतीचे जास्तीत जास्त त्यांनी सांगितले टाईप्स ऑफ ॲगोरोफोबिया, वेगवेगळ्या प्रकारचे डोळे. आता याच्यामध्ये आपण त्यामध्ये बघितलं की गर्दीमध्ये राहणं किंवा न राहणं हा प्रकारे तिथं जास्तीत जास्त आतंक विकृतीला हा मोठ्या प्रमाणात बळी पडत असतो. बरोबर आहे. याच्यामध्ये दुसरा परत मी एक पॉईंट सांगला ते विचारकृती अनिवार्यता. आता विचारकृती अनिवार्यता म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये काहीतरी विचार गेला आणि तो विचार कितीही प्रयत्न केला तरी ती काढून टाकू शकत नाही, याला काय म्हटलेलं आहे, विचारकृती अनिवार्यता विकृती असं म्हटलेलं आहे. म्हणजे हा पॉईंट्स तिथं खूप महत्त्वाचा आहे. किती बी त्या व्यक्तीच्या मनामध्ये तो विचार फिरत राहतो, ती पुन्हा पुन्हा तोच प्रयत्न करते आणि विनाकारण ती काय करत असते, दुसऱ्याचं ती मोठ्या प्रमाणात नुकसान करत असते. आतंक विकृतीमध्ये विचारकृती अनिवार्यतामध्ये ती व्यक्ती दुसऱ्याच्या स्वतःच्याच विचारांमध्ये रममाण राहते. तिला असं वाटणे ॲक्च्युली स्वतः ती व्यक्ती खूप कंटाळते, हेक्टिक होते. तिला असं वाटतं आपण उगाच करतोय का काय करतोय, त्याहीपेक्षा त्या पद्धतीने तिचे जे काही विचार आहे अतार्किक आहे ते तिनं थांबवणं किंवा स्टॉप करणं हे तिथं खूप गरजेचं असतं. जेव्हा आता याच्यामध्ये बघा विचारकृती अनिवार्यता जी काही विकृती आहे याच्यामध्ये जास्तीत जास्त याच्यामध्ये त्या व्यक्तीने विचारांचं खंडन करणं किंवा विचारांना थांबवणं हे तिथं खूप महत्त्वाचं असतं. विचारांना जर तिने थांबवलंच नाही तर वेगवेगळ्या प्रकारे तिथं तुम्हाला ती बोलली की स्वच्छता विकृती संबंध आपण म्हणतो की संसर्ग भीती हे सगळे याच्यामध्ये तिथं येत असतं. आणि जास्तीत जास्त यामध्ये तुम्हाला तेव्हा बोलली की फरची पुसणं, वारंवार फरची पुसणं, घर धुणं, आंघोळ करणं इत्यादी प्रकारच्या कृती ह्या वारंवार करत होत असतात. मग कधी कधी पुस्तकांची मांडणी करणे, इथं ठेवणे तिथं ठेवणं, असं वारंवार हात धुणे अशा प्रकारे ह्या व्यक्तींचं वागणं बोलणं असतं. मग शेवटी आपल्याला याच्यावर ट्रीटमेंट जेव्हा द्यायचा भाग येतो तेव्हा काय केलं जातं, यांच्या विचारांनाच थांबवलं जातं, स्टॉप केलं जातं आणि वेगवेगळ्या जे काही सर्जरी असेल याच्यावर ट्रीटमेंट करणं खूप अवघड होऊन बसतं. त्याच्यामुळे हे करणं तिथं खूप गरजेचं आहे. पुढचा पॉईंट त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं तीव्र तणाव विकृती. आता तीव्र तणाव विकृती म्हटलेलं आहे तर तीव्र तणाव विकृती म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये खूप ताण, खूप तणाव हा मोठ्या प्रमाणात तिथं घडतो आणि मग खूप जास्त तणाव हा तिथं घडतो ना, त्याच्यामुळे काय होतं ती एकदम अशी तीव्र ताणामध्ये तिथं जाते. म्हणजे काही एखाद्याचा कोणाचा मृत्यू झाला असेल किंवा खूप काही असं प्रिय व्यक्तीचा मृत्यू झाला असेल किंवा काही जवळच्या व्यक्तीने आपल्याला त्रास दिला असेल तर मग अशा वेळेस त्या व्यक्तीच्या मनात किती बी प्रयत्न केला तरी ती आपण नाही करू, मग ती एक तशी वेगळ्या ताणामध्ये तिथं जाते. मग ताण हा तो बाहेर काढण्याचा तिथं प्रयत्न हा केला जात असतो. म्हणजे तो काय होतो, आघात तणाव विकृती येत असते आणि आघात पश्चात तणाव विकृतीमध्ये तिथं जास्तीत जास्त आघात पश्चात तीव्र तणाव विकृती किंवा आघात तीव्रती म्हणजे याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की याच्यामध्ये न्यूनगंड, चिंता हे एक घटक मोठ्या प्रमाणामध्ये तिथं निर्माण होत असतात. म्हणजे हे बघा मी जे आज तुम्हाला जे पॉईंट्स सांगितले ना विद्यार्थ्यांनी हे इन शॉर्ट सांगितले, फक्त एक एवढंच की 4ही पॉईंट्सची तुमची रिव्हिजन होऊन जाईल. त्यामुळे एक्सप्लेन केलेले इथं मी थांबते.